थांबा. आज माजलगाव येथील पुननगाव या ठिकाणी केदारनाथ देवालय या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेले आहे. आणि आज या ठिकाणी काल्याचे कीर्तन श्री हरिभक्ती पारायण अनिल महाराज पाटील बार्शीकर यांचं झालेलं आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व पुननगाव व परिसरातील सर्व महिला मंडळ, खरोखर सर्व महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी पूर्ण चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आलं होतं. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण काही महिला आहेत, या ठिकाणी सर्व महिला मंडळानं खूप चांगली व्यवस्था केली होती. आणि खरोखर वाढण्याचं काम असेल, या ठिकाणी स्वच्छता राखण्याचं काम असेल, आणि खरोखर या सप्ताहाचे मार्गदर्शक श्री हरिभक्ती पारायण परमेश्वर महाराज कुरे यांनी खरोखर एक संदेश दिला की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक स्वच्छ भारत मिशन हा संदेश दिलेला आहे. आणि त्या अनुषंगाने या सप्ताहाच्या ठिकाणी जे केदारनाथ देवालय या ठिकाणी एक स्वच्छता राखण्याचं काम या संदेशामुळं या महिलांनी केले. आपण या ठिकाणी महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. ताई, कशा पद्धतीने या ठिकाणी सप्ताह झालेला आहे? नमस्कार. आज आमच्या इथं पुननगावमध्ये गेले 7 दिवस झालं सप्ताह चालू आहे. आणि या सप्त्यामध्ये तरुणी आणि गावातल्या सर्व महिला मिळून हा सप्ताह नियोजन केलेलं आहे. आणि आज हा सांगतेचा शेवटचा दिवस आहे. आणि यापुढेही आम्ही सर्व अशा एकत्रित येऊन कार्यक्रम करणार आहोत. अशा रीती आम्ही हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. रामकृष्ण हरी. खरोखर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणची महिला मंडळ खरोखर म्हणजे एक स्वच्छता राखण्यासाठी यांना खरोखर एक त्यांचं अभिनंदन आहे. आपण विकासनामा लाईव्ह न्यूज चॅनलच्या वतीनं त्यांचं सर्वांचं मी संपादक बालासाहेब फपाळ पाटील या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि यांना पुढील काळामध्ये असेच सप्ताहासाठी यांनी सहकार्य करावं अशी एक वारकरी संप्रदायाचा अखिल भारतीय वारकरी मंडळाचा महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य म्हणून मी यांना एक अभिनंदन करतो व अशा शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी.